नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी संध्या. स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला मी आज घरगुती एक असा उपाय सांगणार आहे, जे की तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही जे चाटण तुम्ही घेऊ शकता. फक्त 1 चमचा तुम्ही रात्रीचं घ्यायचं आहे. तुमचा जो काही खोकला असेल, कफ असेल छातीत झालेला, सर्दी असेल, सगळं तुमचा एका रात्रीत गायब होणार आहे. तर हे खूप साधी सोपी अशी मी रेमेडी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तर कशी बनवायचं, काय बनवायचं. तर हा जो चाटण आहे ना, खरंच म्हणजे खरंच खूपच फायदेशीर आहे तुम्हाला, आणि कसलाही साईड इफेक्ट किंवा कसलाही तुम्हाला त्रास याने होणार नाहीये एकदम. आणि आपल्या घरात ज्या वस्तू असतात त्याच्यापासूनच हा बनवायचा आहे. तर इथं पाहू शकता मी 1 चमचा मध घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी एक तुकडा जो आहे आल्याचा, तर त्यातला मी अर्धाच तुकडा आल्याचा घेणार आहे, जो की किसून घेणार आहे. 1 चमचा आपल्याला आल्याचा रस घ्यायचा आहे. तर इथं आहे ना, मधामध्ये टाकायचं आहे. तुम्ही 2 चमचे सुद्धा मध घेऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तेवढं मध घ्या. मध खाल्ल्याने आपला घसा हा जो आहे चांगला राहतो. त्याच्यानंतरला छोटासा चमचा आहे, जो की अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे. पाहू शकता हे सगळं मी घेतलेलं आहे. आणि ह्याचं मी म्हणजे पावडर बनवलेलं आहे, जे की तुम्ही चूर्ण बोलता कोणी, तर ह्याची मी पावडर बनवलेली आहे. तर पाहू शकता लवंग काळी मिरी घेतलेली आहे मी, ते 10 ते 15 काळी मिरी घेतले. त्याच्यानंतरला दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतलेले, आणि हिरवी इलायची घेतली आहे, आलं घेतलेलं आहे. त्याच्यानंतरला 1 चमचा भर मी ओवा घेतलेला आहे. ओव्याने तुम्हाला तर माहिती आहे, ओव्याने सर्दीसाठी खूप फायदा होतो, आणि आल्याने काय होतं, घशातील खवखव आणि बॅक्टेरिया मरतात. आणि काळे मिरी आणि लवंग हे खोकल्याला खवखव येणं थांबवण्यासाठी मदत करतात. आणि दालचिनी तर आपला खोकलाच गायब करतं. आणि ही हिरवी इलायची जी आहे ती आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवत असते. तर ही पावडर कशी बनवायची, तर आता हे एवढं साहित्य घेतले. तर तवा थोडा गरम करायचा आपल्याला. 5 ते 10 मिनटं आपल्याला फक्त हे ना स्लो फ्लेमवरती आपल्याला आहे ना हे भाजून घ्यायचे. का तर त्याच्यातलं काही जे ओलसरपणा असेल तो निघून जाण्यासाठी. तर पाहू शकता लगेच गॅस बंद करायचा, चांगला तवा तापून दिल्यानंतरला. आणि हे थंड झाल्यानंतरला आपल्याला आहे ना खलबत्त्यामध्ये बारीक पावडर करून घ्यायचे. तुम्ही मिक्सरला देखील करू शकता. तर मी खलबत्त्यामध्ये एकदम बारीक पावडर करायची आहे, जी की आपल्याला घशात वगैरे लहान मुलांच्या म्हणजे अडकली नाही पाहिजे. पाहू शकता मी इतकी बारीक पावडर केली खलबत्त्यामध्ये. तर इथं तर याच्यासाठी आता आपल्याला मध लागणार आहे. आलं, तर आलं किसून घ्यायचं आहे, त्याचा अर्धा चमचा रस काढून घ्यायचा आल्याचा. त्याच्यानंतर चिमूटभर आपल्याला ही पावडर घ्यायची आहे, आणि चिमूटभर हळद घ्यायची लहान मुलांसाठी. तर हे तुम्ही 7 वर्षाच्या पुढील मुलांना हे चाटण द्यायचं, ते पण सकाळ आणि संध्याकाळ. त्याच्यावरती तुम्हाला मुलांना पाणी वगैरे थंड वगैरे काहीच द्यायचं नाही खायला. तुमच्या मुलांचा एका दिवसात खोकला जो आहे, छातीतला कफ आहे, ते निघून जाणार आहे. नक्की ही जी रेमेडी आहे तुम्ही करून पहा. मध घ्यायचे 2 चमचे, आल्याचा रस अर्धा चमचा घ्यायचा आहे, चिमूटभर हळद, चिमूटभर ही बनवलेलं आपण चूर्ण घ्यायचे, जी पावडर बनवली त्याची. आणि तुम्ही हे स्टोरेज सुद्धा करून ठेवू शकता. तर तुम्हाला हा रामबाण उपाय घरगुती कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि नक्की तुम्ही पण करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. बाय.